नमस्कार, मी सुमित शंकर सावंत आणि तुम्ही पाहताय TV9 मराठी। या बातमीपत्रामध्ये आपण 100 महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा घेऊया। लाडक्या बहिणींना भाऊबीजेची ओवाळणी देणार, ऑक्टोबर-नोव्हेंबरचे पैसे 10 ऑक्टोबरच्या आत खात्यात जमा होणार, उपमुख्यमंत्री अजित पवारांची माहिती। महाराष्ट्राची निवडणूक देशाच्या राजकारणाची दिशा आणि दशा बदलेल, 60 वर्षात कुठलाही राजकीय पक्ष सलग 3 वेळा जिंकलेला नाही, मुंबईतील भाजपच्या बैठकीत अमित शहांचं हे वक्तव्य। महाराष्ट्रात 2024ला महायुतीचं सरकार येईल ही काळ्या दगडावरची रेग आहे, मात्र 2029 मध्ये एकट्या भाजपच्या जीवावर सत्ता स्थापन करायची आहे। मुंबईमधून अमित शहांचं भाजप कार्यकर्त्यांना हे आवाहन आहे। प्रत्येकाला आपला पक्ष वाढवण्याचा अधिकार आहे, पण 1985 नंतर महाराष्ट्रात एका पक्षाचं सरकार आलेलं नाहीये, अमित शहांच्या वक्तव्यावर अजित पवारांची प्रतिक्रिया। स्वप्न पाहण्याचा सर्वांनाच अधिकार, काळ्या दगडावर पांढरी भगवी रेग आहे, राज्यात महाविकास आघाडीचं सरकार येणार आहे, किशोरी पेडणेकरांचा अमित शहांना हा टोला आहे। महाराष्ट्र राज्य आणि अमित शहा आणि मोदींसाठी एटीएम कार्ड आहे, ते टिकवण्यासाठी त्यांचे दौरे सुरू होतात, मात्र मोदी शहांच्या दौऱ्यामुळे महाविकास आघाडीला फायदा होतोय, नाना पटोलेंचा निशाणा। लोकांचे अश्रू पुसणारं, मदत करणारं आमचं सरकार आहे, हिंदुत्व आहे, ठाकरेंच्या गोदमूत्रधारी हिंदुत्वावरील टीकेनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं हे उत्तर। लोकसभेत वोट जिहाद पाहायला मिळालाय, संघटित मतदानामुळे काही लोकांचा आत्मविश्वास वाढलाय, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान। मुस्लिमांच्या मतांना वोट जिहाद म्हणणाऱ्या गृहमंत्री फडणवीसांनी महाराष्ट्राची माफी मागावी, नाना पटोले आक्रमक, तर लव जिहादबाबत कारवाई करताना धर्माविरोधात बोलणाऱ्या आमदारावर देखील कारवाई करा, पटोलेंचा नितेश राणेंवर निशाणा। मुस्लिम, जिहाद आणि पाकिस्तान हे शब्द वापरल्याशिवाय भाजपला पर्याय नाही, वडेट्टीवारांचा हल्लाबोल। मुकेश अंबानींनी रात्री 1 वाजता वर्षा निवासस्थानी मुख्यमंत्री शिंदेंची घेतली भेट, उद्धव ठाकरेंच्या भेटीनंतर मुकेश अंबानींनी शिंदेंची भेट घेतली, भेटीचं कारण अस्पष्ट। काँग्रेस आणि शरद पवार गटाकडून आज मुंबईत लॉंग मार्च, महात्मा गांधी आणि लाल बहादूर शास्त्रींच्या जयंतीनिमित्त लॉंग मार्चचं आयोजन। मुंबईतील सी लिंकवर महात्मा गांधी यांचं 3D छायाचित्र, जयंतीनिमित्त बापूंना आदरांजली। छत्रपती संभाजीनगरमध्ये लाडक्या बहिणींचा 6 ऑक्टोबर रोजी मेळावा आहे, तर मराठवाडा सांस्कृतिक मंडळावर मेळाव्याचं आयोजन होईल। काही लोक अजून मुख्यमंत्री असल्यासारखे वागतायत, मी मुख्यमंत्री म्हणून नाही तर कार्यकर्ता म्हणून काम करतो, एकनाथ शिंदेंची उद्धव ठाकरेंवर टीका। लोकसभेत सर्वात जास्त जागा काँग्रेसला मिळाल्याच, महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये मुख्यमंत्री काँग्रेसचाच असेल, पृथ्वीराज चव्हाणांचा हा दावा। कार्यकर्त्यांचा उत्साह वाढवण्यासाठी पृथ्वीराज चव्हाणांनी वक्तव्य केलं असेल, पृथ्वीराज चव्हाणांच्या मुख्यमंत्री पदावरील विधानावर पेडणेकरांची प्रतिक्रिया। उमेदवार स्वच्छ चारित्र्याचा असला पाहिजे, चांगलं काम करणाऱ्यालाच उमेदवारी मिळणार, शरद पवारांची माहिती। दसऱ्याच्या मुहूर्तावर आमच्या विजयाची यादी बाहेर पडलेली असेल, घट बसण्याच्या जवळपास आता जागा आउट ऑफ फायनल केलं जाईल, महाविकास आघाडीच्या जागा वाटपाच्या बैठकीनंतर आव्हाडांचं विधान। संभाजीनगरमधील कन्नड विधानसभेवर अजित पवारांकडूनच दावा, संतोष कोल्हेंना कन्नड विधानसभा लढण्याच्या सूचना। परभणीच्या पाथरीत काँग्रेसच्या जागेवर शरद पवार गटाचा दावा, माजी आमदार बाबाजानी दुर्राणी यांचा पाथरीच्या जागेवर दावा, पाथरी विधानसभा ही पारंपरिक पवार गटाचीच, दुर्राणींचं वक्तव्य। बीड जिल्ह्यातून महायुतीच्या 6 जागा निवडून आणणार, वैद्यनाथांच्या साक्षीनं मंत्री धनंजय मुंडेंचा संकल्प, तर 5 वर्षात चुका झाल्या असतील तर माफ करा, मुंडेंचं आवाहन। पुण्यातील 4 विधानसभा मतदारसंघात भाजपचे विद्यमान आमदारांनाच पसंती आहे, कोथरूड, पर्वती, शिवाजीनगर आणि खडकवासला या मतदारसंघांचा समावेश। कसबा विधानसभा मतदारसंघातून भाजपात हेमंत रासने, धीरज घाटे आणि कुणाल टिळक यांच्या नावाची चर्चा, तर पुणे कॉन्टोन्मेंटमध्ये विद्यमान सुनील कांबळे आणि दिलीप कांबळे यांच्या नावावर चर्चा। कसबा मतदारसंघात हेमंत रासनेंच्या समर्थकांकडून बॅनरबाजी, कसब्यातील समस्यांचा अंत करण्यासाठी आमदार होणार हेमंत रासने, बॅनरवर आशय। नागपुरात 6 मतदारसंघातील भाजप उमेदवारांची नावं लिफाफ्यात बंद, 700हून अधिक पदाधिकाऱ्यांनी उमेदवारांना पसंतीक्रम दिल्याची माहिती। बीआरएस पक्षाचे राज्यातील प्रमुख पदाधिकारी पवार गटात प्रवेश करणार, बीआरएसच्या पदाधिकाऱ्यांचा 6 ऑक्टोबरला पवारांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश। नांदेडमध्ये परिवर्तन महाशक्तीच्या प्रचाराला सुरुवात, परिवर्तन महाशक्ती 200 जागा लढणार, माजी आमदार शंकर धोंडगे यांचं वक्तव्य। बारामतीत कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी कडक उपाययोजना करा, योगेंद्र पवार यांचे बारामतीत पोलिसांना पत्र। चंद्रपूरमध्ये काँग्रेसवर पक्षावर जातीयवादाचा आरोप, महिला अध्यक्षांचा राजीनामा, महिला काँग्रेस अध्यक्ष नम्रता ठेमसकर यांचा काँग्रेसला रामराम आहे। पुण्यातील चतुर्शृंगी शारदीय नवरात्र महोत्सवाची तयारी सुरू, चतुर्शृंगी नवरात्र महोत्सवासाठी सज्ज। चंद्रपूरच्या पोंभुर्णा शहरात राज्यपालांच्या उपस्थितीत आदिवासी मेळावा, विविध योजनांच्या लाभार्थ्यांना लाभ वितरण। मनसे अध्यक्ष राज ठाकरे 7 तारखेला पुणे दौऱ्यावर, राज ठाकरे पश्चिम महाराष्ट्रातील विधानसभेच्या जागांचा आढावा घेणार।
भाजप सोडून सगळ्यांसाठी आमचे दरवाजे खुले, आम्ही कुणासोबतही जाणार नाही. आदिवासी आणि आज ओबीसींनाच बरोबर घेऊन आघाडी स्थापन करू, प्रकाश आंबेडकरांची भूमिका. आरक्षणाशिवाय निवडणुका घेतल्यास तुम्हाला विजयाचा टिळा लावू देणार नाही, जरांगे पाटलांचा सरकारला इशारा. संभाजीराजेंनी माझ्या अंगावर मारेकरी घातले, देशमुख आणि मते नावाच्या मुलाचा सीडीआर तपासा, गोळ्या घातल्या तरी लढाई थांबणार नाही, लक्ष्मण हाके आक्रमक. ओबीसी नेते लक्ष्मण हाकेंनी मद्यप्राशन केलं नव्हतं, हाकेंच्या वैद्यकीय चाचणीनंतर निष्कर्ष, सूत्रांची माहिती. लक्ष्मण हाके यांची मराठा कार्यकर्त्यांविरोधात कोंढवा पोलीस ठाण्यात तक्रार, धमकी आणि शिवीगाळ केल्याप्रकरणी 20 ते 25 कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल. धर्मवीर 2 चित्रपट म्हणजेच विधानसभा प्रचाराचा भाग, कार्यकर्त्यांना संबोधित करताना शरद पवारांचं वक्तव्य. शिवसेना शिंदे गटाचा दसरा मेळावा यंदा बीकेसीत होणार, विधानसभेच्या पार्श्वभूमीवर दसरा मेळाव्याला अधिक महत्त्व. नायर रुग्णालयामध्ये प्रकरणात मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची एंट्री, मुख्यमंत्र्यांच्या आदेशानंतर नायर रुग्णालयाच्या डीनची बदली, कामाच्या ठिकाणी लैंगिक छळ असा विद्यार्थ्यांचा आहे आरोप. नायर रुग्णालयामधील लैंगिक छळ प्रकरणी चिघळण्याची शक्यता आहे, बदलीनंतर काही तासातच डीन तरुणीला पाठिंबा देणाऱ्या महिला डॉक्टरला नोकरीवरून काढल्यानं नवा वाद. नायर रुग्णालयामधील लैंगिक छळवणुकीच्या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी समिती स्थापन करण्याचे निर्देश, विद्यार्थिनींकडून सहाय्यक प्राध्यापक डॉक्टरच्या विरोधात विनयभंगाची तक्रार. शिवरायांचा पुतळा दुर्घटना प्रकरणात जयदीप आपटेला दिलासा नाही, मूर्तिकार जयदीप आपटेचा जामीन अर्ज सिंधुदुर्ग जिल्हा न्यायालयानं फेटाळलाय. 2 दिवसांपासून सुरू होती जामीन अर्जावर सुनावणी. सिडकोच्या 67,000 घरांसाठी 7 ऑक्टोबरला लॉटरी, पहिल्या टप्प्यात 26,000 घरांची लॉटरी निघणार, अध्यक्ष संजय शिरसाट यांची माहिती. मध्य रेल्वे आज पुन्हा विस्कळीत, पहाटे कर्जत आणि कसाराकडून सीएसएमटीकडे येणाऱ्या गाड्या 5 ते 10 मिनिटं उशिरानं. नवरात्रोत्सव काळामध्ये 7 ते 11 ऑक्टोबर दरम्यान रात्री उशिरापर्यंत मेट्रोच्या 12 अतिरिक्त फेऱ्या, प्रवाशांना दिलासा. मुंबई पालिकेचा कर भरणा 7 दिवसांमध्ये बंद, सर्व्हरवरील माहिती क्लाउडवर घेण्यासाठी कर भरणा आता 4 ऑक्टोबर ते 10 ऑक्टोबरपर्यंत कर निर्धारण आणि कर संकलन प्रक्रिया बंद राहील. मुंबईतील रस्त्यांच्या सिमेंट काँक्रिटीकरणाच्या कामांना 1 ऑक्टोबरपासून सुरुवात, एमआयटी आता नेट गुणवत्ता तपासणी काटेकोरपणे करावी, पालिका आयुक्त भूषण गगराणींचे निर्देश. बदलत्या वातावरणामुळे मुंबईत सप्टेंबरमध्ये हिवताप आणि डेंग्यूचा प्रादुर्भाव कायम आहे. हिवतापाच्या 1,261 रुग्ण तर डेंग्यूच्या 1,456 रुग्णांची नोंद झाली आहे. मुंबईत आढळलेल्या झिकाचा पहिला रुग्ण आढळलेला, तर पावसाळी आजारांच्या रुग्णांमध्ये वाढ झाल्यानं पालिकेसमोर आव्हान. कळव्याच्या सह्याद्री शाळेमधील 38 विद्यार्थ्यांना विषबाधा, महापालिकेच्या छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात विद्यार्थ्यांवर उपचार. उल्हासनगरमध्ये माथेफिरूचा पोलिसांवर हल्ला, यापूर्वीही महिला पोलिसावर आणि एका रुग्णावर केला होता हल्ला. पुणे महापालिकेच्या शाळेत नियुक्ती झालेल्या नवनियुक्त शिक्षक सेवकांचा पगार रखडलाय, गेल्या 3 महिन्यांपासून शिक्षक पगारापासून वंचित आहेत. एमबीए आर्किटेक्टच्या आता प्रवेशांना सुरुवात झालेली आहे, तर 3 ऑक्टोबरपर्यंत प्रवेश प्रक्रिया राबवली जाईल. सप्टेंबर महिन्यामध्ये जीएसटीमधून 1.73 लाख कोटी रुपयांचं उत्पन्न, जीएसटी संकलनामध्ये 6.5% वाढ झाली आहे. मिळकत करातून पुणे पालिकेला 1,700 कोटींचं उत्पन्न, 990 कोटींचा मिळकत कर ऑनलाईन माध्यमातून जमा. पिंपरी चिंचवड पालिकेकडून वर्षातील पहिल्या 6 माहीत 505 कोटींचा कर वसूल, 3,90,000 मालमत्ता धारकांनी कर भरलाय. पिंपरी शहरात डेंग्यूच्या रुग्णांमध्ये वाढ, आतापर्यंत 178 जणांना डेंग्यूची लागण, तर 34 जणांना चिकनगुनियाची लागण. गेल्या वर्षीची खरीप हंगामातील पीक विमा योजनेची रक्कम 3 दिवसात जमा होणार, सोलापूर, नाशिक, जळगाव, नगर, सातारा आणि चंद्रपूर या जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा समावेश. पुणे महावितरणच्या परिमंडळामधील थकीत वीज बिलासंबंधी न्यायप्रविष्ट प्रकरण राष्ट्रीय लोक अदालतीमध्ये निकाली निघाली, तर 2 कोटींपेक्षा जास्तीच्या रकमेची वसुली करण्यात आली. व्यावसायिक गॅस सिलेंडर 48 रुपयांनी महागलाय, घरगुती गॅस सिलेंडरच्या दरात कोणतीही वाढ नाहीये. पुणे पोलिसांकडून कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात येणार, तर राज्य शासनाकडून 2,866 कॅमेरे बसवण्यासाठी 433 कोटींचा निधी मंजूर. बदलापूरमध्ये पवार गटाच्या शहराध्यक्षांची कंपनी मालकाला मारहाण, कामगारांना कामावरून काढून टाकल्यानं शहराध्यक्ष शैलेश वर्नडे यांनी मारहाण केली. सायबर ठाग्यांचा पराक्रम पाहायला मिळाला, सीबीआयचे अधिकारी बनून सर्वोच्च न्यायालयाचे बनावट आभासी न्यायालय दलन तयार करून व्यावसायिकाला गंडा घातलेला आहे. सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांच्या नावे नकली आदेशही काढलेत. पुण्यातील मुळामुठा नदीच्या पात्रामध्ये रोडा टाकलेला आहे आणि संबंधित जागा मालकास पालिकेनं नोटीस पाठवली आहे. 7.5 लाख रुपयांचा दंड ठोठावलाय. मराठवाड्यामध्ये पुढील 4 दिवस हलका पाऊस, प्रादेशिक हवामान खात्याची माहिती, तर कमाल तापमानामध्ये वाढ होणार. रत्नागिरीच्या संगमेश्वर तालुक्यामधील तुरळ, धामणी या परिसरात पावसाची हजेरी, 8 दिवसानंतर पाऊस, नागरिकांनी उकाड्यापासून सुटका झाली आहे. रत्नागिरीच्या चिपळूणमध्ये जोरदार पावसाची हजेरी, काही दिवसांची दडी मारल्यानंतर दमदार पाऊस. रत्नागिरी जिल्ह्यात जलजीवन मिशन योजनेअंतर्गत
गावांमधल्या 64,688 घरांमध्ये नळजोडणी पूर्ण झाली. हिंगोली जिल्ह्यामधील 3 लाखाहून अधिक शेतकरी पीक विमा मिळण्याच्या प्रतीक्षेत आहेत. अतिवृष्टीच्या नुकसानापोटी 25% अग्रिम रक्कम देण्याचे आदेश दिल्यानंतर शासनाकडून विमा कंपनीकडे निधी वर्ग झालेला नाहीये. वांगणीतील तलावाचा लवकरच कायापालट होणार. वांगणी पूर्वेला स्वतंत्र आरोग्य उपकेंद्रही मंजूर. आमदार किसन कथोरेंच्या हस्ते भूमिपूजन. बदलापुरात घटस्थापनेच्या पूर्वसंध्येला मूर्तीशाळेमध्ये लगबग. मूर्तिकारांकडून देवीच्या मूर्तीवर शेवटचा हात फिरवण्याचं काम सुरू. अंबरनाथच्या शासकीय मेडिकल कॉलेजमध्ये MBBSच्या 100 जागांना मंजुरी. 2024-25च्या शैक्षणिक वर्षात होणार प्रवेश. धुळ्याच्या शिरपूर तालुक्यातील कराडीत पावसाचा कापूस पिकाला फटका. कापसाचा दर घसरल्यानं अवघा 14,000चा भाव. शेतकरी आर्थिक संकटात. पेसा भरती प्रकरणी उच्च न्यायालयामध्ये आणि सर्वोच्च न्यायालयात बाजू मांडण्यामध्ये सरकारी अपयशी ठरलंय, तर आदिवासी समाजामध्ये तीव्र असंतोष. समाज रस्त्यावर उतरला, सरकार जबाबदार. केसी पाडवींचा इशारा. आगामी विधानसभा निवडणूक प्रक्रिया सुरळीत पार पडण्यासाठी सूक्ष्म नियोजन करा. मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांचे प्रशासनाला आदेश. नंदुरबार जिल्ह्यातील दुर्गम भागात सेवा बजावणाऱ्या अंगणवाडी सेविकांचा सत्कार, तर शिंदेगडाचे आमदार आमशा पाडवी यांच्याकडून गौरव. नंदुरबार बाजार समितीमध्ये लाल मिरचीची आवक सुरू आहे, मात्र पाथरीसाठी जागा नसल्यानं व्यापाऱ्यांचे हाल. नंदुरबार कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये मुगाची आवक घसरली. आवक घसरल्यानं मुगाला आता 6 ते 6.5 हजारांचा भाव मिळतोय. धुळ्यात खासदार शोभा बच्छाव यांच्याकडून विविध विकास कामांचा आढावा. कामे गुणवत्ता पूर्ण करण्याच्या बच्छाव यांच्या सूचना. धुळ्याचा स्वच्छता ही सेवा अभियानांतर्गत महास्वच्छता अभियान. विविध शाळांमधील विद्यार्थ्यांचा स्वच्छता मोहिमेमध्ये सहभाग. रत्नागिरीच्या बहिरवलीमध्ये पोस्ट कार्यालयाच्या 2,800 खातेधारकांच्या खात्यामध्ये पोस्टाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून चौकशी. आर्थिक अफरातफरीचे प्रकार वाढल्यानं ग्रामीण भागातील ठेवीदारांच्या चिंतेत वाढ. चंद्रपूरमधील ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प आजपासून पर्यटकांसाठी खुला. पावसाळ्याचे 3 महिने ताडोबा व्याघ्र प्रकल्प पर्यटनासाठी बंद असतो. नांदेडच्या किनवटमध्ये डोंगराच्या पायथ्याशी आता गांजाची शेती केली जाते. पोलिसांच्या कारवाईत 3 ट्रॅक्टर गांजा जप्त करण्यात आला आहे. भंडाऱ्याच्या नागपूर-नागभीड महामार्गावर मंजुरीच्या गाड्यांना टिप्परची धडक बसली आणि अपघातामध्ये एका महिलेचा मृत्यू झाला असून 24 जण जखमी आहेत. रायगडमध्ये समाज मंदिराची भिंत कोसळल्याची घटना. महाडच्या MIDC परिसरातील खैराट गावातली घटना आहे. वर्ध्याच्या सेलूत महाविकास आघाडीचं जनआक्रोश आंदोलन, तर शेतकऱ्यांच्या मालाला योग्य हमीभाव आणि शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी देण्याची मागणी.